त्या ठिकाणी त्या गणपतीची विसर्जनाची मिरवणूकसुद्धा नीट त्यांना आत्मविश्वासानं करता येत नव्हती, कारण रत्नागिरीतले रस्ते खराब होते। ती स्थिती काल देवी दर्शनाची सुद्धा किंवा विसर्जनाची नवरात्रीचे काही विसर्जन आज असतील आणि त्यामुळं मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून आज प्रशासनाला आम्ही इशारा देतोय। 2-3 दिवसाचा अजूनही पावसाचा अनुमान आहे असं आम्हाला समजतं, आम्ही समजू शकतो, परंतु 10 तारखेनंतर मला वाटतं साधारणपणे मान्सून हा परतीला गेलेला असणार आहे। म्हणजे या वर्षातले 5 महिने हे मान्सूनमध्येच गेले। यंदा पाऊस लवकर सुरू झाला तेव्हा एका बाजूला कोकणातला शेतकरीसुद्धा भरडलाय अतिरिक्त पावसामुळं, एका बाजूला जो सर्वसामान्य इथला नागरिक आहे ह्या नागरिकाला साधं वाहन चालवणंसुद्धा अत्यंत अवघड झालं आहे। परवाच मुंबई गोवा महामार्ग हातकंब्यावरती एका विद्यार्थ्याचा अपघात दुर्दैवानं झाला। आज 12 वर्ष हा राष्ट्रीय महामार्ग बांधतायत, ह्याला जबाबदार कोण? आणि म्हणून जनतेनं सुद्धा हे प्रश्न विचारले पाहिजेत। एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून जनता स्वाभाविकपणाने आम्हाला विचारत असते की तुम्ही विरोधी पक्ष म्हणून काय करताय। तर माझी जनतेला सुद्धा विनंती आहे की आम्ही विरोधी पक्षाचं आमचं कर्तव्य पार पाडूच, पण आपण नागरिक म्हणून सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत। तर उद्या 12 वाजता संपूर्ण रत्नागिरीमध्ये जिथं जिथं शक्य होईल त्या ठिकाणी जे वाहन चालक असतील, मला पत्रकार बंधूंना सुद्धा विनंती आहे, आपण 2 व्हीलर चालवता, 4 व्हीलर चालवता, माझे रिक्षा व्यावसायिक 3 व्हीलर चालवतात, तर यांना माझी विनंती आहे, बरोबर उद्या दुपारी म्हणजे उद्या तारीख 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता ज्या नागरिकांना किंवा ज्या वाहन चालकांना असं वाटतंय की खरोखर ह्या प्रशासनाचं हे दुर्लक्ष आहे, ते लक्ष वेधून घेण्याकरता एक 10 मिनिटाचा चक्का जाम, फक्त 10 मिनटं, जे 2 व्हीलर असतील, 3 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, 6 व्हीलर असतील, 8 व्हीलर असतील, 10 व्हीलर, 12 व्हीलरचे गुड्स ट्रक्स असतील, यांच्या फायद्याकरता आम्ही सांगतोय। प्रत्येकाला व्यवसाय उद्योग आहे, ज्याला त्याला जायचं आहे माहिती आहे, पण आपल्या जीवनातली 10 मिनटं उद्या आपण नाहीतरी 5 मिनटं थाळी वाजवलीच होती ना कोरोनाच्या वेळेला, मी पण वाजवली, आपण ज्योत पेटवली होती संध्याकाळी, तर एक चांगलं आपल्याला मॉडेल आहे, आदर्श लोकशाहीतलं ते प्रतीक आहे, ते आध्यात्मिक होतं असेल थाळी वाजवणं, दिवे वाजवणं, मी त्याचा सन्मान करतो। आणि त्यामुळे सगळ्याच जनतेनं जर आपले रस्ते चांगले पाहिजे, कारण आपण हाऊस टॅक्स भरतोय रत्नागिरीमध्ये, आपण प्रॉपर्टी टॅक्स ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून बिल्डरनी नुसती ओसी दिली की पहिले पैसे घेतात, आणि त्यामुळे नगरपालिकेला तर माझा सवाल असा आहे, त्या ठेकेदाराचे 2% त्याची DLP हा विषय तर आहेच, पण नगरपालिकेनं जर एवढा महसूल नगरपालिकेला गोळा होतोय, तर रत्नागिरी नगरपालिकेला मुख्याधिकाऱ्यांना माझा इशारा आहे, तुम्ही तुमची श्वेतपत्रिका जाहीर करा, तुम्हाला हाऊसिंग टॅक्स किंवा घरपट्टी ज्याला मिळकत कर आपण म्हणतो, हा मिळकत कर ह्या पायाभूत सुविधांकरताच खर्च करायचा आहे, मॅचिंग ग्रँट करता किंवा पाणी पुरवठ्याच्या योजनेचा जो बट्ट्याबोळ झाला आहे 64 कोटी रुपये, आजच 2 तारीख, आज 3 तारीख ना, किती तारीख, 3 तारीख, जरा मागे जाऊन बघा, 3 ऑक्टोबर 2016ला रत्नागिरी नगरपालिकेचा 64 कोटी रुपयाचा पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा राज्यस्तरीय नगरोत्थानमधून आपल्याला निधी मंजूर झाला होता। अद्यापही ती कामं रत्नागिरीतली पूर्ण नाहीत, त्याचा विषय वेगळा आहे, पण आज मला आठवण आली, कारण 2016 साली मी त्यावेळेला परदेशात होतो, मुलाच्या शिक्षणाकरता, मिहीर मानेचा वाढदिवस त्या दिवशी होता, मनीषाताई म्हैसकर नगरविकास खात्याच्या संबंधित सचिव होत्या, आज त्या सार्वजनिक बांधकाम त्यांच्या सहीचा GR रत्नागिरी नगरपालिका एकमेव महाराष्ट्रामधून, देवेंद्रजी फडणवीसांचे मी आभार त्यावेळेला मानले होते, आजही मानतो, परंतु आज त्या गोष्टीला 16 सालापासून किती वर्ष झाली बघा, आणि ती 64 कोटीची योजना कुठपर्यंत गेली, आणि मग त्याची त्यावेळेला एक कंडिशन घातली होती मनीषाताई म्हैसकरांनी, आणि मला मुख्यमंत्री सांगितलं होतं की एकही पैसा वाढीव तुम्हाला मिळणार नाही, ज्याला इंग्रजीमध्ये एस्केलेशन म्हणतो, म्हणजे असं होतं की 3 वर्षात 2 वर्षात ती योजना आम्ही पुरी करणं गरजेची होतं। मग कोण नगरपालिकेचे राज्यकर्ते होते की त्यांनी पुरी केली नाही, आणि माझा मूळ मुद्दा असा आहे, हे जी वाढीव किंमत जी वाढली आज राज्य शासनाने पैसेच दिले नाहीत, मग हे पैसे तुम्ही रत्नागिरी नागरिकांच्या मिळकत कर किंवा अन्य उत्पन्नातले जे टॅक्सेस जमा होतात यातले पैसे दिलेत, त्याशिवाय काही पाणी योजनांच्यासाठी जे भूखंडांना अवाजवी पैसे दिले गेले तो एक वेगळा विषय आहे, सगळं येणार आहे, हळूहळू येईल, ते पैसे कुठून दिले,
आणि म्हणून माझा रत्नागिरी नगरपालिकेला विशेष सवाल आहे की उद्या 12 वाजता सगळ्या जनतेला माझी विनंती आहे, या निमित्तानं आपापली वाहनं 5 मिनिटं फक्त, आम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते विरोधी पक्ष म्हणून आम्ही करणारच आहोत आंदोलन, पण तुमचा जर लोकसहभाग या आंदोलनात बघला राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपला पक्ष कुठला आहे, कोणी कुणाला मतं दिलं आणि ह्याच्यात मला आज जायचंच नाही आहे, पण जर मतं दिली राज्यकर्ते निवडून आले आणि विकासाच्या गप्पा मारतायत, जपानपासून कुठे कुठं दौरे चालू आहेत, बरोबर काही आपले चित्रकार पण घेऊन जात आहेत, तुम्हाला कोणाला घेऊन गेले मला माहिती नाही, तुमच्यावर का अन्याय झाला आहे, बाकीच्या सुद्धा फोटोग्राफरना घेऊन जाणं गरजेचं होतं, परंतु त्याच्याबद्दल नंतर आपण बोलूया. आपल्याला हे वाटलं पाहिजे की निदान माणसं सोडा, देवदेवतांची मिरवणूक आहे, गणपती बाप्पाची मिरवणूक आहे, त्या मूर्तीला जर कमी जास्त ह्यांच्या अकार्यक्षमतेमुळं, निष्काळजीपणामुळं, रस्ते खराब असल्यामुळं जर काही दुर्घटना घडल्या तर केवढा त्या ठिकाणी होईल. आणि म्हणून आज या ठिकाणी मी पालकमंत्री रत्नाचे उदय सामंत यांना आव्हान देतोय की तुम्ही 5 वेळा निवडून आलात, तुम्ही लोकप्रिय आहात असं तुम्ही समजता, कारण बाकीचे अप्रिय आहेत, आम्ही अप्रिय झालोय, कारण ते लोकप्रिय, ते निवडून आले, तर निदान भान तरी ठेवा. आणि हेलिकॉप्टरनी विमानातनं फिरण्याऐवजी आपण जर आपल्याच राज्यातल्या रस्त्यावरून रोज फिरलात, त्याची व्हिडिओग्राफी केलीत, त्यांना राग येतो कदाचित, किशोरजी आला तरी चालेल, राग आल्याशिवाय माणूस काम करत नाही, नाहीतर ते गृहीत धरतात सगळ्यांना, कारण ते जसं काय पगारी मतदार तसं आणखीन काही त्यांच्याकडे कोण पगारी असतील, त्यामुळे दुनिया मेरे मुठ्ठी में असं असू शकतं. माझं उदय सामंतांना इशारा या निमित्तानं, तुम्ही तात्काळ या ठिकाणी लक्ष आणि प्रशासनाला जबाबदार धरू नका, तुमचं हे नाकर्तृत्व आहे, तुमच्यामुळे हे रस्ते खराब झालेत, कारण तुमचेच सगळे लोक ठेकेदार आहेत, आज त्या ठेकेदारांना पैसे मिळत नाहीत, दुसराच मुद्दा आहे. आणि म्हणून माझी या निमित्तानं विनंती आहे की उद्या 12 वाजता रत्नागिरीतल्या, तालुक्यातल्या, जिल्ह्यातल्या सगळ्यातल्या जे वाहन चालक आहेत आणि दुपारी 12 वाजता आपापली वाहनं असाल त्या ठिकाणी रस्त्यावरती एक 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं एक प्रोटेस्ट म्हणजे विरोध म्हणून, आपल्याला काही जनतेचा खोळंबा करायचा नाही आहे. आम्ही तर उद्या शनिवार असल्यामुळं आजच 4 वाजता मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता, अधीक्षक अभियंता या सगळ्यांना या संदर्भातलं निवेदन तर देणार आहोत. त्यांना आपल्या माध्यमातून आमची मागणी अशी आहे की पावसाळा 4 दिवसात संपणार आहे, दिवाळीच्या पूर्वी हे सगळे रस्ते दुरुस्त झाले पाहिजेत. रत्नागिरीमध्ये तर DLPच्या ह्याच्यातून किंवा जे सिक्युरिटी डिपॉझिट कॉन्ट्रॅक्टरचं आहे 2%, ज्याला 2 वर्षाचा DLP झाला नाही, त्या पैशातून त्या कॉन्ट्रॅक्टरनी ते रस्ते पुरे केले पाहिजेत. जर त्यांची DLP संपली असेल तांत्रिकदृष्ट्या, कारण खरं तर आता बघा आपण सगळेजण जातो, मी देवरुखला जातो, परवा गेलो होतो, तर बावनदी पूल ते देवरुख हा सुद्धा एक रस्ता कधीतरी 5 वर्षापूर्वी झालेला आहे, झाली असतील ना 5 वर्ष, 6 वर्ष झाली. मग ह्या संगमेश्वर तालुक्यात एक रस्ता 6 वर टिकतो, अजिबात त्याला तिथं खड्डा नाही, आणि दुसरा रस्ता संगमेश्वरपासून साखरपेचा खराब होतो. कदाचित त्यांना राग येईल, आला तरी हरकत नाही, आपली काय तुमची व्यक्तिगत दुश्मनी नाही, पण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, सामाजिक कार्यकर्ते आहात, तर तुमची बांधिलकी जनतेशी असली पाहिजे. आज अनेक लोकांचे अपघात होत आहेत, अनेक लोक मृत्युमुखी पडत आहेत, अनेक लोक स्पॉन्डायलिसिसपासूनचे सगळे आजार होत आहेत, वाहनं खराब होत आहेत, याला जबाबदार कोण. आणि म्हणून ही जबाबदारी नैतिकदृष्ट्या उदय सामंत, पालकमंत्री, उद्योगमंत्री यांचीच आहे, आणि ह्यांचेच ठेकेदार, ह्यांचीच कंपनी ठेकेदार असल्यामुळे हे सगळं साठं चालू आहे आणि अधिकारी काही करत नाहीत. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्याकरता उद्या 12 वाजता आम्ही सगळेजण आहोत, आणि आज 4 वाजता आम्ही या ठिकाणचं निवेदन या रस्त्याच्या संदर्भातलं देणार आहोत. धन्यवाद. नाही, आता हे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नाही, हे तुमचं आमचं सगळ्यांचं आहे. तर त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी वाहनावरनं तुम्ही 12 वाजता जाणार असाल, दाते आपल्या रस्ता चांगला व्हायला हवा असेल तर तुम्ही थांबा. तुम्हाला असं वाटत असेल रस्ता खूप छान आहे तर तुम्ही नका थांबू, आमचं काय म्हणणं नाही, आमची काय कोणाला जबरदस्ती नाही याच्यात. शेवटी डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे, आम्ही लोकांना आव्हान करणार, तर सगळ्या वेळेला तुम लढो असं नाही होणार. आम्ही लढणार विरोधी पक्ष नेते म्हणून, आम्ही आमचं करणार. तर माझी तुम्हाला पण विनंती आहे, तुम्ही जिथं जिथं असाल उद्या 12 वाजता तिथं तिथं आम्हाला सगळ्यांना सहकार्य करा. आणि नाहीतर उग्र अशा प्रकारचं आंदोलन दिवाळीच्या पूर्वी
आम्ही करणार आहोत. कारण लोक खूप त्रस्त आहेत, लोकांचे मला खूप फोन येतात, सांगतात. अनेक जण तर मला असं सांगतात, साहेब आम्ही मतदान करताना चूक केले, त्यामुळे आम्ही काही बोलू शकत नाही आहोत, पण तुम्ही तरी विरोधी पक्ष म्हणून काहीतरी करा, असं मकरंदजी मला फोन येतात. तर त्यामुळं तुमच्याही सुद्धा मनात हे सगळं असणार आहे. कारण कटेंगे बटेंगेचा नारा दिला, त्यामुळं फार महाराष्ट्र संकटात आलं, रत्नागिरी संकटात येणार. उद्धवजींनी काल सगळं शिवतीर्थावर सांगितलं आहे, त्यामुळे मी त्याचं काय परत पुनरुच्चार करतो याच्यातला भाग नाही आहे. पण आजचा सामना मात्र सगळ्यांनी घ्यावा. आमचे सामनाचे पत्रकार कोणी असतील तिने बघावं छानपैकी. काय काय म्हटले बघा. शिवतीर्थावर इतिहास घडला, तुफान पाऊस, चिखलात निष्ठेचे अद्भुत दर्शन, पाऊण तास एकही शिवसैनिकाने मैदान सोडले नाही, अफाट दसरा मेळावा, उद्धव ठाकरे यांचे खणखणीत आणि दणदणीत तडाखे, भाजपवाले समरपामी म्हणत मुंबई अडाणीच्या चरणावर घालतील, असं काय 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 आहे ते बघा. बटेंगे तो कटेंगेच्या घोषणा देता आणि तिकडे मोदी मुस्लिम महिलांकडून राखी बांधून घ्यायला सांगतात, मग खरी भूमिका कोणती, असं सगळं आहे. तुमचे काही प्रश्न सांगा, नाही तर आपण हो आता देतो तुम्हाला मी पेनड्राईव्ह काढून. पण साधारण तुला रेशो सांगतो. शहरात टोटल 60,000 मतं साधारण आणि टोटल 2,87,000 मतदार या ठिकाणी यादीत होते. त्यातले 23 वजा करा म्हणजे खरे मतदार 2,50,000च. आता ह्या 23मधले मतदार जर मतदान करून गेले असतील किंवा आपल्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये असा काही चमत्कार असू शकतो ना, कारण तिथं कोणच नाही ना बघायला, व्हेरीफाय करायला कोण आहे. आणि काही जण असं म्हणतात, मी काय इलेक्ट्रॉनिक तज्ज्ञ नाही, की कॉम्प्युटरमध्ये प्रोग्रामिंग नावाचा एक प्रकार आहे, कॅल्क्युलेटरमध्ये प्रोग्रामिंग नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे 2 अधिक 2 4 किंवा 2 गुणिले 2 4, दिस इज कॉल्ड प्रोग्रामिंग. आता जर त्या कॅल्क्युलेटरमध्ये आपण 2 गुणिले 2 3 असं जर फीड केलं तर उत्तर काय येणार, 3च येणार, कारण इट इज बेस्ड ऑन द प्रोग्राम. आता असं कशावरून नसेल, ह्या 23,000 मतांना ही आयडेंटिफाईड आहेत, राज्याची यंत्रणा त्यांच्या हातात होती. ह्याचं जर सेटिंग करून एक तर त्यावेळेला तरी, किंवा मला तर महाबळी केंद्रावरनं फोन असा आला होता, संगमेश्वर तालुक्यातलं महाबळी केंद्र, आमच्या दीपिकाताई जोशी तिथल्या कार्यकर्त्या आहेत, तिथं 6 वाजता ते गेले, आता मतदान झालं जाऊया. तर तिथल्या प्रिसाइडिंग ऑफिसच्या ह्यांना अधिकाऱ्यांनी त्यांना विचारलं, तुम्हाला मतदान करायचं आहे का, तर ते म्हणाले आता मी मतदान कसं करणार, 5 वाजता. नाही नाही होऊ शकतं, या तुम्ही. याचा अर्थ काय, फक्त मी एवढ्याच करता बोललो नव्हतो की आम्ही तत्कालीन यंत्रणेच्या द्वारे पराभूत झालो. मग उद्या कोणी असं म्हणालं असतं की आज हे पराभूत झाले म्हणून बोलत आहेत, त्यामुळे माझं दुःख माझी व्यथा मी सहन केली. पण माझं आता म्हणणे, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे नवीन नवीन लोकप्रतिनिधी येत आहेत त्यातरी ह्याच्यातून वाचावेत, आणि म्हणून हा सगळा मी विषय मांडतो. याचा अर्थ असा आहे, ह्याच्यात कशावरनं बोगसपणा नसेल. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा होता जो मला मिनकीर साहेबांनी सांगितला होता त्यावेळेला, की उमेद नावाची एक राज्य शासनाची यंत्रणा आहे बचत गटांची. तर मला मिलिंद कीर असं म्हणाले, साहेब ते उमेदचे लोक आलेत, ते कुठल्या तरी रेस्ट हाऊसवर बसलेत आणि त्यांनी काही कुठं काहीतरी रिचार्ज मारण्याचं काम उमेदच्या ऑफिशियल यंत्रणेत सुरू आहे. कारण सन्मान्य आदरणीय एकनाथराव शिंदे तेव्हा मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस असते तर मी त्यांना चांगलं ओळखतो, ते असलं खोटं काम करणार नाहीत राजकारणात. ठीक आहे, इकडची बोटं थुकी दुसऱ्या बोटावर करतील, परंतु खोटं नाही करणार. पण एकनाथ शिंदे होते, एकनाथ शिंदेनी ही उमेदची यंत्रणा ऑल ओव्हर महाराष्ट्र राबवली. माझा आरोप आहे. उमेदचे कोण अधिकारी होते, इथे कोणतरी महिला बाई आहेत, ताई कडू की बडू की गोड काहीतरी त्यांचं आडनाव, ही सगळी यंत्रणा ह्या बचत गटांच्या, आमच्या CRP भगिनी असतील, बचत गटांच्या भगिनी असतील, त्या प्रमुख असतील, अध्यक्ष सेक्रेटरी, यांच्या माध्यमातून चुकीच्या काही गोष्टी झाल्या. त्यामुळं हा सुद्धा एक प्रकारचा भ्रष्टाचार किंवा पॉलिटिकल व्यभिचार आहे, राजकीय व्यभिचाराला म्हणूया. त्यामुळे ही जी काय एकदम क्रांती झालेली वाटते मतांची, लोकसभेला निवडणुकीत मी भारतीय जनता पार्टीत होतो, नारायण राणे आमचे उमेदवार होते, कमळ त्यांची निशाणी होते, आदरणीय राऊतसाहेब शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार होते, त्यांची निशाणी मशाल होती. या मतदारसंघात विनायक राऊत साहेबांना 85,000 मतं पडली आणि राणे साहेबांना 75,000 मतं पडली. असा काय चमत्कार झाला 6 महिन्यामध्ये
की रत्नागिरीमध्ये 1,11,000 मतं विद्यमान लोकप्रिय उद्योग मंत्री उदय सामंत यांना मिळाली की 4 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी इथली ओपिनियन पोल सर्वेमध्ये त्यांच्याबद्दल निगेटिव्ह सर्वे होते ते आहेत. आता सर्वेच खोटा असला तर माझं काय म्हणणं नाही, होऊ शकतो सर्वे खोटा ठरू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ 400 पार त्यावेळेला मी भाजपमध्ये असताना आम्हाला खासदार होणार होते, झाले 240, सर्वे चुकला. आता त्यावेळेला सुद्धा सर्वे कदाचित चुकला असेल की बाबा परिवर्तन हवं आहे, लोकांना परिवर्तन हवं आहे. पण काय जादू झाली त्याच्यामध्ये, उमेदच्या सरकारी यंत्रणेचा रोल महत्त्वाचा आणि हे 23,000 मतदार. नाही, तुझा मुद्दा बरोबर आहे कोमल, म्हणूनच मी आता जागृत झालो आहे. आता काय जिल्हा परिषद पंचायत नगरपालिका निवडणूक मी लढवणार नाही आहे. जे कोण होतकरू विविध राजकीय पक्षातले उमेदवार उभे राहणे त्यांच्या हिताकरता मी बोलतोय की आता तरी डोळ्यात मी झालो बळी ठरलो या सगळ्या विषयाचा. पण आता तरी तुम्ही ह्याचे बळी पडता कामा नयेत हे शोधून काढा. आणि तुझा मुद्दा जो आहे की ज्यांचं यादीत नाव कदाचित वगळलं गेलं हे उलटं आहे, हे बोगसगिरीचं आहे. पण मी जर मतदारांनी माझं यादीत नाव नाही आहे, त्यांना संधी आहे आज ऑनलाईन, त्यांनी सगळ्यांनी आपली नावं नोंदवा किंवा आमच्याकडे संपर्क साधा, आम्ही त्यांचा पत्ता आम्हाला द्या, आम्ही त्या नावाची नोंदणी कशी होईल ही दखल घेऊ. आमच्या हातात आत्ता एवढंच आहे. 100% मी म्हणून तुम्हाला ह्याचं उदाहरण दिलं आहे ना. दीपिकाताई जोशी महाबळे मतदान केंद्रावर 6 वाजता त्यांना कसं सांगतात. आणि दुसरं असं आहे, इतकं तंत्रज्ञान विकसित झालं आहे, जर 5 वाजता आपलं मतदान केंद्राचं जर EVM लॉक झालं, सगळीकडे सिस्टीम आहे, यंत्रणा आहे, तर तुम्हाला 11 वाजण्याचं कारण काय. आणि हे ॲव्हरेज जे काय सांगतात, मग तुम्ही 5 वाजताचा अनाऊन्सच करू नका ना. आज काय झालं आहे, संशयाची सोयी कारण नसताना किंवा कारण असताना ह्या निवडणूक आयोगावर आले. राज्यकर्ते काही करतात, डोंगरावरनं बोट द्यायला काही जाणार म्हणतात, पण शेवट निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे. माझी निवडणूक आयोगाला विनंती आहे, तुम्ही 5 वाजता अनाऊन्स करू नका ना यादी. तुम्हाला कोणीच सांगितलं 5 वाजता करा म्हणून. पण आम्हाला एकदा सांगा राज्यकर्त्या पक्षांना की ना आम्ही 7 वाजता जाहीर करणार आहोत. आता मी अलर्ट आहे. त्यावेळेला कमी वेळ होता मला, मी नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता. मला वाटतं 20 तारखेचं नोव्हेंबरचं मतदान का की 18, काहीतरी 18-20 नोव्हेंबरला गेल्या वर्षी 2024ला मतदान झालं. दसरा गेल्या वर्षी उशिरा होता. माझा प्रवेश 22 ऑक्टोबरला झाला. मी फॉर्म 25 ऑक्टोबरला काहीतरी भरला आहे. नंतर आली दिवाळी, भाऊबीज मला वाटतं 3 नोव्हेंबरपर्यंत होती. 4 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबर हाच माझा प्रचार. आता या प्रचारात सुद्धा शिवसैनिकांच्या सगळ्यांच्या कार्यकर्त्यांच्या सगळी कॉमन जनता 72,000 मतं मिळाली ना. जर ही 23,000 आणि असा सगळा जर विषय आपण काढला आणि जे उमेदच्या आमच्या भगिनी, हा तर निकाल लागला ते बरोबर आहे. म्हणजे सर्वे बरोबर होते इथले. आणखीन एक मी तुम्हाला सांगतो की इथलं काय ते स्टेट इंटेलिजन्स बरोबर ना, नॅशनल इंटेलिजन्स काय त्याला ब्युरोला काय म्हणतात, रॉ काय नाही काहीतरी आहे त्यांचं नाव, IB इंटेलिजन्स ब्युरो. आणि त्याशिवाय लोकल रत्नागिरी पोलीस स्टेशन असेल किंवा ग्रामीण पोलीस स्टेशन असेल, गुप्तचर विभाग यांचा रिपोर्ट काय होता हे जनतेनं कोणाला माहिती आहे. यांचा रिपोर्ट होता, यांचा टांगा उलटा झाला असंच होता. आणि त्यामुळं आजची परिस्थिती जी काय आहे माझं म्हणणं झालं आहे ते होऊन गेलं त्याबद्दल. पण आता भविष्यात हे होता कामा नये म्हणून जनप्रबोधनासाठी हा सगळा विषय मी मांडलेला आहे. लक्ष दिलं पाहिजे याच्यात. म्हणतो हे काय तुम्हाला पेन ड्राईव्ह पण देतो मी.
ते काय करतायत आता, BLA आणि BLO नावाची संकल्पना आली. आता राजकीय पक्षांचं काम त्यांचं म्हणणं आहे BLAनं हे सगळं पाहायला पाहिजे, पण प्रॅक्टिकली हे शक्य नाही, बोलणं सोपं आहे. माझं म्हणणं, जर निवडणूक आयोग स्वायत्त आहे आणि तुम्हाला ट्रान्सपरंट निवडणुका करायच्या आहेत, तर तुम्ही लावा ना टेक्नॉलॉजी, तुम्ही डिजिटल प्रसिद्ध करा यादी. आणि आता काय होणार आहे, 6 तारखेला वेळ गेला हे म्हणणं, आता वेळ गेली यादी दुरुस्तीची. तर माझं म्हणणं, यादी दुरुस्तीला सुद्धा निवडणूक आयोगाला माझी विनंती आहे, डे बिफोर वोटिंग जर एखादी बोगस नाव असेल तर ते वगळलंच गेलं पाहिजे, ते यादीत राहील. मग ते आल्यावर त्यांना आम्ही मतदानापासून हे करू ते करू, हे सगळं आयवॉश आहे, खोटेपण आहे सगळं. आणि बऱ्यापैकी काही ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा ह्यानेच हे निवडणुकीतलं वोटिंग केलं आहे अनेक ठिकाणी. लिखित दिलं आणि असंच बंच दिलेलं आहे. सरकार दबाव काय नाही केलेला आहे. नाही, तो जो ऑब्झर्वर आला होता ना त्यालाही आम्ही दिलंय निवडणूक आयोगाचा, त्यानंही लक्ष दिलं नाही. तो मला वाटतं काय भाजपचा पदाधिकारी कार्यकर्ता पूर्वी होता काय मला माहिती नाही, त्याचा शोध मी तेव्हा घ्यायला सांगितला होता की याचा गाव शोधा आणि हा पूर्वी कुठं होता, कारण त्यांना ऐकलंच नाही. तर त्यामुळं आपण सुद्धा सगळेजण आहात, माझी तुम्हाला विनंती राहते, जरा पेन ड्राईव्ह तुम्हाला देतो, जरा द्या. आहे ना पेन ड्राईव्हमध्ये आत काय, तर कोरा बिरा असायचा. किशोर हे तुला घे भेट. आणखीन कोणाला पाहिजे तर पेन ड्राईव्ह आम्ही देऊ, आता जरा घाई झाली होती म्हणून हे दिलेलं आहे. आणखीन तुम्हाला विनंती आहे की तुमची नावं आहेत ना बघा, नाही तर तुमची जातील यादीतली नावं. आणखीन एकच फक्त सांगतो मी, एक अभिनव अशी कल्पना आम्ही राबवतोय. म्हणजे जसं उद्या अभिनव असं आमचं आंदोलन आहे की उद्या दुपारी 12 वाजता रस्त्यावर जिथं जिथं आहे तिथे 12 ते 12:15 असं आहे. कुणाला घाई असेल तर 12:05, पण 15 मिनटं रत्नागिरी जिल्ह्यातल्या हायवेपासून ते गावातल्या रस्त्यापर्यंत ज्या आहे तिथं आपण 15 मिनटं प्रोटेस्ट करा, त्याचा फोटो काढा, त्याचा सेल्फी आम्हाला पाठवा, म्हणजे सरकारला कळेल जनतेच्या वेदना काय आहेत. मोर्चे आणि आंदोलनं काढूनच काही होतं अशातला भाग नाही आहे. आणि आम्ही आज 4 वाजता या संदर्भातलं निवेदन नगरपालिका मुख्याधिकारी, अधीक्षक अभियंता आणि आमचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि जिल्हा परिषद, आणखीन एक अभिनव कल्पना मी अशी काढलेली आहे, तो एक विषय सांगतो आणि माझी पत्रकार परिषद संपवतो. एक आदर्श अशा प्रकारचं उमेदवारीचं सिलेक्शन ची यंत्रणा आम्ही राबवायची म्हणतो. आता एका वॉर्डामध्ये 2 उमेदवार आहेत, पंचायत समितीला 1 उमेदवार, जिल्हा परिषदेला 1 उमेदवार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही सामान्य मतदाराला त्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या आवाहन करतोय की तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष किंवा महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत, कोण कॅन्डिडेट उमेदवार पाहिजे आहे, म्हणजे कोण माझ्या जवळचा आहे म्हणून त्याला आम्ही उमेदवारी न देता जो जनतेचा मतदारांचा जो उमेदवार असेल त्यांना आम्ही उमेदवारी देण्याचं प्राधान्य करणार आहोत. आणि म्हणून जनतेला माझं आव्हान आहे की गेल्या काही वर्षामध्ये कोण नाही कोणाचे जवळचे चेले चपाटेच उमेदवार होतात किंवा ज्याच्याकडं काही आर्थिक सुबत्ता आहे तोच ह्या निवडणुका लढवतो आणि सर्वसामान्य कार्यकर्ता त्यामुळं घाबरतो. आणि बाप रे, म्हणजे आता तर मला सत्ताधारी पक्षातला एक जवळचाच आहे आपल्या साहेबांच्या, तो म्हणाला बापरे, आता जर लोकसभेला विधानसभेला एवढा खर्च झाला तर मी पंचायत समिती लढणारच नाही. म्हणजे सभापती पद भोगलेला माणूस आहे पंचायत समितीचं, इकडच्या कुठल्या तरी भागातला आहे, भाटे कोळंबे बेळंबे असा एक माणूस म्हणाला आता आम्ही निवडणूक लढवणार. आता हे काय आहे, तर मी निरोप पाठवला, अरे म्हटलं साहेबांच्या निवडणुकीला एवढा खर्च तर तू घाबरतोस का त्याला, साहेब तुझ्या पाठीमागे आहेत, साहेब त्यांच्या निवडणुकीला खर्च करतात तुझ्या पण करतील. ते म्हणून नाही हो करत, आमच्या आम्हाला वापरून घेतात. तर त्यामुळं मी असं म्हटलं आहे की जनतेनं त्या त्या भागातला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार आम्हाला सुचवा, ते अधिक लोकाभिमुख होईल असं मला वाटतं.
इतर पक्ष काय करतात त्यांचा काय आमच्याशी काही संबंध नाही, पण आम्ही हे करायचं. बरोबर ना शहर प्रमुख? योग्य आहे ना समन्वय? तर त्यामुळं अशा प्रकारे आम्ही उमेदवारांची निवड करणार आहोत. जनतेनं जर सांगितलं तर जनतेची कमिटमेंट आहे की आम्ही ह्याला निवडून देऊ, तुम्ही ह्याला उमेदवारी द्या. यस, 100%. आणि मी तुम्हाला सांगतो कसं आहे, काही गोष्टी ह्या काळा वेळेनुसार ठरत असतात, वेळ यावी लागते. मी मध्यंतरी पालघरच्या दौऱ्यावरती होतो, तेव्हा मी वसई विरारला गेलो होतो आणि नाला सोपाऱ्याला. जरा ऐकताय का हो? ऐकण्यासारखा विषय. वसई विरार नाला सोपाऱ्यामध्ये 2 दिग्गज बाप बेटे हरले. त्यांच्याकडे सगळं होतं, काय नव्हतं याला भाग नाही. मग एकदा जनता, लोकशाहीमध्ये जनता अशी आहे, ती जर एकदा परिवर्तन तिनं ठरवला तर ती काही करते. असं अनेक वेळेला झालेलं आहे. नाही, तिथे दोन्ही आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आणि त्या एक दुबे म्हणून महिला निवडून आल्या. त्या दुबेच्या नवऱ्याला हत्या झाली. ती कोणाकडे काय म्हणतो म्हणजे बघा डेस्टिनी कशी असते ती. कालाय तस्मै नमा. ज्या महिलेच्या नवऱ्याची हत्या केली त्या बापाला आणि त्याच्या मुलाला जनतेनं पाडलं. ही स्थिती इथंच आहे आणि दोन्ही ठिकाणी ते चांगल्या मतान पडले, किरकोळ मतांसुद्धा नव्हे. आता कोणतरी म्हणेल तिथे EVM घोटाळा झाला काय, मला माहीत नाही. असंही होईल ना, असू शकेल. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक पातळीवरती लढवायचं असं चालू आहे चर्चा. काय ह्याचं काय बसून ठरवते, ऑफिसले असणार. हे काढू काय? हे पण आता स्टेट इलेक्ट्रॉनिक मीडिया मुंबईला असल्यामुळं आले नाही, तर त्याच्यावर काय मार्ग आहे? होय, अच्छा अच्छा. नाही, लेले आहेत, लेनचं युनिट आहे का? लेले कुठे जात नाही, युनिट पाहिजे. ओके, जरा आता बोलू नका. त्याला इलेक्ट्रॉनिक मीडिया बाईट चालू आहे. चहा आणि पटकन दे रे, द्या पटापट द्या आणि आम्हाला पण द्या. जरा पाणी दे रे सिद्धेश. नाही केलंय, 1:30 वाजला ना. हो, उद्या कळवतो. काहीतरी करायला लागेल, काहीतरी करायला कळवतो. जरा बोल नका. ए बा इकडे तू. आता ह्यांना आधी देतो 1 मिनिटाचं, मग तुला देतो. येस, धन्यवाद. पडवे जरा बोल नका सांग, बोलू नका सांग. ए यांचं होणे मग तुला वेळ. खरं
खरं तर कालच शिवतीर्थावर आदरणीय माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या विचारांचं सोनं आम्ही लुटून आज आलोय आणि सीमोल्लंघन आपण करतो. मला या निमित्तानं एक मुद्दा महत्त्वाचा मांडायचा आहे. तो केंद्रातले विरोधी पक्षनेते राहुल गांधी साहेबांनी जो मुद्दा मांडला होता वोट चोरीचा, त्या संदर्भातच रत्नागिरी 266 विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला 23,000 मतदार हे बोगस म्हणजे दुबार वगैरे होते. याची आम्ही निवडणूक आयोगाला कल्पना दिली होती. प्रिसाइडिंग ऑफिसर SDO जे आहे त्यांनाही दिली होती, परंतु ती नावं मतदार यादीतली गेलेली नाही आहेत आणि त्यामुळं हा एक प्रकारचा घोटाळा या ठिकाणी आहे. आणि म्हणून माझी राज्य शासनाला निवडणूक आयोगाला विनंती आहे की ही 23,000 मतं रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातल्या यादीतून वगळून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका व्हाव्यात, ही आमची पहिली मागणी आहे. आणि हे लवकरात लवकर झाल्याशिवाय ह्या निवडणुका होऊ नयेत, कारण 6 तारीख काहीतरी निवडणूक आयोगानं सांगितले आहे मतदार याद्यांची त्या ठिकाणची रचना करण्याकरता. खरं तर आज 1 वर्ष होऊन गेलेलं आहे. ही नावं रद्द झाली पाहिजेत. त्याशिवाय ह्या वर्षभरात जर काही बोगस नावं आली असतील तर त्याचा डेटा माझ्याकडे नाही आहे. त्या मतदारांनी जागरूकता राहून जे उमेदवार आहेत संभाव्य विविध राजकीय पक्ष त्यांनी त्याची दखल घ्यावी. त्याचबरोबर रत्नागिरीतल्या शहरांपासून ग्रामीण भागातल्या रस्त्यांपासून ते राष्ट्रीय महामार्गाचे रस्ते हे अत्यंत खराब अशा परिस्थितीमध्ये आहेत. आमचा इशारा आहे की प्रशासनानं पावसाळा 2-3 दिवसामध्ये संपतोय, दिवाळीच्या पूर्वी ह्या रस्त्यांची दुरुस्ती करावी. जे ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर आहेत, RD सामंत कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी हे रस्ते केलेले आहेत. तर ज्या रस्त्यांची 2 वर्षाची DLP असेल त्याचं सिक्युरिटी डिपॉझिट आहे, ज्यांचं 5 वर्षाची DLP आहे त्याचंही सिक्युरिटी डिपॉझिट आहे. या डिपॉझिटमधून हे रस्ते तात्काळ ठेकेदाराकडनं दुरुस्त करून घ्यावेत, अन्यथा त्यांना ब्लॅकलिस्टात टाकावेत. आणि रत्नागिरी नगरपालिकेतले रस्ते हे जर करण्याकरता त्यांच्याकडे जर पैसे नसतील तर या ठिकाणी जी घरपट्टी नगरपालिकेला मिळते त्या निधीतून त्यांनी हे रस्ते दुरुस्त केले पाहिजेत, अन्यथा आंदोलन करणार. आणि उद्या एक अनोखं आंदोलन आम्ही जनतेच्या सहकार्यानं करायचं म्हणतोय. सगळ्या जनतेनं त्याच्यात सहभागी व्हावं. उद्या बरोबर दुपारी 12 वाजता आपण रत्नागिरी जिल्ह्यात कुठेही असा त्या ठिकाणी आपलं 2 व्हीलर, 3 व्हीलर, 4 व्हीलर, हेवी व्हेकल जे असतील हे 5 मिनटं रस्त्यावरती थांबवून चक्का जाम त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीनं आपापली वाहनं रस्त्यावरती थांबवावीत. एक 10 ते 15 मिनटाचा प्रोटेस्ट त्या ठिकाणी करावा की जेणेकरून राज्य सरकारला कळेल की आज नेमकी वाहन चालकांची काय दैना आहे. आणि हे आंदोलन आमचं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नसून हे समस्त रत्नागिरीकरांचं आंदोलन करावं. अन्यथा जे ठेकेदार आहेत या ठेकेदार कारवाई करून नवीन ठेकेदारांकडून दिवाळीच्या पूर्वी ही कामं करून घ्यावी. काय चुकत असलं सांगा.